11 वाडगाव संघाकडून सामनावीर ठरला विवेक। नक्कीच या मित्रांनो या खेळाडूंनी तब्बल 28 धावा अक्षरशः कुठून कडून काढल्या आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्या नावावर केलं। पुन्हा एकदा मंगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते जी आम्हाला ही टी शर्ट दिलेली आहेत, अर्थात मिलिंद नाईक विभाग प्रमुख आहेत, यांनी प्रत्येक सामनावीरासाठी ही टी शर्ट या स्पर्धेनिमित्त दिलेली आहेत। मंगेश नाईक साहेबांचा मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराचं पारितोषिक स्वीकारत असताना विवेक, पुन्हा एकदा विवेक यांचं खूप खूप अभिनंदन। थँक्यू सो वेल डन। मॅच सुसाट तोडफोड फलंदाजी केलीस, नक्कीच चांगले जबरदस्त फटके तुझ्या बॅट मधून पाहायला मिळाले। नक्कीच विवेक, खऱ्या अर्थाने हे मैदान तुला कसं वाटतं, हे आयोजन कसं वाटतंय? आयोजन एकदम मस्त आहे। नक्कीच पुन्हा एकदा तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन। पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा, चांगला खेळ। थँक्यू। जर पहिल्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर नाईस बेग यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येईल। धन्यवाद वेळेसर। आपण पाहतोय हा सामना खंडाळा पंचवर्षीय प्रीमियर लीग पर्व तिसरा। आर यू रेडी फॉर दिस? पहिला चेंडू मैदानावरती येईल। डावकुरे हातानं गोलंदाजी करतोय गोलंदाज। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलंय 38 दरम्यान या ठिकाणी चांगलं फील्ड शॉट पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आला। षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात झाली। ऑफिशियल अंपायरची भूमिका प्रशांत तांडेल आहेत। लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पंच पाहतोय। या मैदानावरती निलेश बारमुख आहेत। स्वप्नीलजी मात्र सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत। यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहतोय हाऊस दॅट यस इट इज। पंच मैदानावरती दर्शवताना फलंदाज बॅक टू द पवेलियन। कम ऑन डीजे मास्टर। एकमेव आमदार सन्मान्य राजूदादा रतन पाटील त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा चषक आपल्या सर्वांमध्ये जो उत्साह पाहायला मिळतो। क्रिकेटमध्ये अशी असंख्य स्पर्धा येत असतात, मात्र ही स्पर्धा जेव्हा तुम्ही लाईव्ह पाहता त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच प्रमोद पाटील राजूदादा पाटील आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। या स्पर्धेमध्ये आपण पाहतो डीजे मास्टर आदेश आहे आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीची गीतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या मैदानावरती सुरू केले गेले। पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट मैदानावरती मिळाली। षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना आता मात्र एक नवीन फलंदाज जो मैदानावरती पाहायला मिळेल। संकल्प पाटील। अजय ठाकूर खजिनदार त्वरित उपाध्यक्ष संपर्क साधा। सन्मान्य जितेंद्रजी पाटील यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी असं आहे व्यासपीठावरती यावेळेस आपण काय स्वीप मारला चेंडू टिप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर दमदार असरदार फिनॉमिनल ऑस्ट्रेशिंग षटकार।
नाईस बेक यांच्याकडून खंडाळा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. फलंदाजाला पारितोषिक ऍट द एंड ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सामन्याकडे वळूयात. धावफलकावरती 10 धावांमधला 10 ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून आपण हा खेळ पुढे जाऊन जाण्याचं काम करतोय. धावफलकावरती धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाज मैदानावरती सज्ज होतोय. लेफ्ट राऊंड विकेट. यावेळेस फटका क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. धावफलकावरती एक धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली गेली. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं मैदानावरती प्रगतीपथावर असताना धावांचा आपण आलेख पाहिला तर 11 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. 11 रन्स. षटक क्रमांक पहिलं बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती सुरू केला गेला. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावा येणं हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. भूपेंद्र मैदानावरती येतोय. डावखुरे हाताने गोलंदाजी करताना चेंज इन पेस जरूर केलाय. 38 च्या वरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या दिशेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये सीमा रेषा पार चौकार. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा बनल्यात 15 धावा. 15 धावा या ठिकाणी अचीव केल्या गेल्यात. अत्यंत जबरदस्त ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कोणती कमतरता नाही आहे. सिंजी आपण पाहिलं तर जे स्कोरर आहेत ते सुद्धा ऑफिशियल आहेत. डीजे मास्टर ऑफिशियल आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कॉमेंटेटर ऑफिशियल आहे. त्यानंतर आलेले हे जे अंपायर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. निलेश बारमुख आहेत, प्रशांत तांडेल आहेत, स्वप्नील म्हात्रे आहेत, हे सुद्धा ऑफिशियल आहेत. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या 15 धावा. या चौकारासाठी सुद्धा नाईस बेक यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पारितोषिक त्या फलंदाजाला दिला जाईल. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण. धावफलकावरती धावसंख्या 15 धावा धावफलकावरती अचीव केल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती येईल. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होईल. आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फॉलोअप आपण मैदानावरती घेतोय. बोथ एंडचा वापर या मैदानावरती केला गेला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनल्यात. षटक क्रमांक दुसरा. या ठिकाणी मैदानावरती कोणता गोलंदाज येईल. ज्यावेळेस 6 चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर ज्या पद्धतीने विकेट किपरचा पेट घेणारा चेंडू आपण पाहिला डॉट मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या मैदानावरती गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस हा प्रहार केला. टाइम केलं नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू हवेमध्ये बराच काळ हवेमध्ये आपण चेंडूला पाहिलं. मात्र त्या दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट सुद्धा केलं गेलंय. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी 17 धावा पोहोचलेली आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती अत्यंत चांगला हा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती केवळ 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना गोलंदाज अंकित याला आपण पाहतोय. अनिकेत मैदानावरती यावेळेस मात्र कॅच होण्याची संभावना. अत्यंत चांगला कॅच. काय जबरदस्त मैदानावरती आपण पाहतोय. कॅच होतो रे. कमांड इज धावफलकावरती आपण येणारी धावसंख्या या ठिकाणी पाहतोय. तर मात्र धावा धावफलकावरती बनल्या 17 धावा.
षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती दुसऱ्या प्रगतीपथावर असताना अत्यंत चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानावरती येईल तो म्हणजे राजेश पाटील. पहिल्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर नाईस बेक यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. या ठिकाणी बक्षिसांची खैरात देखील आपण पाहतोय. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या या फलंदाजाला पारितोषिक मिळेल आणि या दरम्यान मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. सीमा रेषा पार येतोय चौकार. फेस ओपन केलं गेला. लटकट करण्याची क्षमता ठेवतो आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट. दरम्यानला चिरत सीमा रेषा पार चौकार. मैदानावरती आपण पाहतो 100 रुपयांचं पारितोषिकाची कमाई सुद्धा या ठिकाणी नाईस बेक केक हाऊस आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं गेलंय आणि त्यांचे प्रिपरेटर आहेत ते म्हणजेच आमचे स्कोरर रितेश नाईक. धन्यवाद. धावलकावरती आपण पाहतो वाईट चेंडू मैदानावरती हाताळला गेला. 22 धावलकावरती बनल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना आपण संघाला पाहतोय तो म्हणजेच स्मार्ट ग्रुप स्पॉन्सर जयमान कारले. अत्यंत चांगला खेळ. यावेळेचा फटका टाइम केलं. ताकद किती आहे. क्षेत्ररक्षक समोर तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पाहतोय एका बाजूला फलंदाजी दुसऱ्या बाजूला गोलंदाजी. कोणीही या ठिकाणी हार मानायला तयार नाही. क्रिकेट असेल किंवा आयुष्य कधीही स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाची वेळ येते. थोडासा संघर्ष करावा लागतो. पेशन्स असायला पाहिजेत. तुम्ही जर आयुष्यामध्ये संयम बाळगलात तर नक्कीच तुमची यशाची यशोगाथा लिहिण्यापासून देव सुद्धा या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही. हा चेंडू आपण पाहिला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पडल्यानंतर गती कमी केली होती. 2 षटकांचा खेळ. बलकावरती धावा बनल्या त्या म्हणजेच 22 धावा प्रति षटकामध्ये आपण पाहतोय. 11ची सरासरी राखले गेले आणि धावफलकावरती धावसंख्या 22 धावा लागलेली पाहायला मिळते. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 22 धावा धावफलकावरती जमवलेल्या पाहायला मिळतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पुन्हा एकदा पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 पूर्ण 22 बनल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना जयमान कारले अत्यंत चांगल्या पद्धतीने धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 4 षटकांमध्ये किती धावा धावफलकावरती असेल जे असाव्यात तर मला असं वाटतंय हे जे मैदान आपण पाहतोय तर 50 धावा या मैदानावरती बनल्या गेल्या तर नक्कीच एक चांगली टोटल मैदानावरती लागली गेली असं आपण म्हणूयात. कारण 360 अंशाचं मैदान फलंदाजी करण्यासाठी अत्यंत अनुकूल मैदान आपण मैदानावरती पाहतोय. 2 षटकांमध्ये 22 धावा 22 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजी करताना आपण गोलंदाज पाहतो प्रथमेश मैदानावरती आला. स्ट्राईक वरती असणारा फलंदाज देखील या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू मैदानावरती उर्दू विकेट. यावेळेस क्या बात आहे. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलंय. चेंडूला सीमारेषा बाहेर मारलाय. सीमारेषा पार येतोय षटकार. पाहायला मिळेल. वळ्यात एकदा या सामन्याकडे गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा फटका वन्स अगेन प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे. अत्यंत चांगला सेन्सिबल कॅच. कमांड
मास्टर धावपलकावरती धावत संख्या आता मात्र 28 धावांपर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते. 28 रन ऑन अ स्कोर बुक अशा या माध्यमातून आपण हा क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती अनुभवतोय. आणि ज्या माध्यमातून आपण पाहिलं तर षटकार आला त्यानंतर विकेट घेण्याची ही प्रवृत्ती गोलंदाजानं हार मानली नाही. प्रतिस्पर्ध्यांवरती सुद्धा आक्रमक अशी गोलंदाजी, बेतिक अशी गोलंदाजी ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेचा फटका ऑन द राईज, ऑन द अप, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बाउंड लाईनच्या बाहेर, बिग 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 सिक्स. आपण पाहतो 34वा धावपलकावरती अर्जित केला. प्रामुख्याने अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत चांगल्या दिमागदार आयोजनामध्ये असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवत आहोत. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र वळून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप स्कोअर लेगच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. असू शकतोय. या ठिकाणी आपण पाहतोय गोलियात मैदानाच्या दिशेला. यावेळेचा चेंडू तयार नव्हता, गती या ठिकाणी दिली गेली होती. गतिमान आणण्याचं काम गोलंदाजच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. धावपलकावरती असणारी धाव संख्या या ठिकाणी आपण पाहिली तो 40 धावांपर्यंत मजल मारले गेले. आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो जयमान कारले संघाला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी तैनात सुद्धा आहे. धावपलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर नक्की ज्या माध्यमातून आपण हा खेळ पाहतो 41 धावा, 41 रन्स कमजोर अशा माध्यमातून धावपलकावरती 3 षटकांनंतर आले धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. एक अत्यंत चांगलं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये असणारी ही क्रिकेटची महासंग्राम या ठिकाणी आपण अनुभवतोय. एक सर्वात मोठी स्पर्धा अलिबाग क्रिकेटच्या माध्यमातून बहुतांश बऱ्याच स्पर्धा आपण यासीनची पाहिल्या. मात्र प्रीमियर लीगला सुरुवात जर आपण पाहिली तर आजच मला असं वाटतंय की अलिबाग मध्ये अजूनही बऱ्याच गावांच्या स्पर्धा बाकी आहेत. मात्र अशा वेळेस खंडाळा पंचक्रोशीच्या वतीनं आयोजित क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांनंतर धावपलकावरती धावसंख्या 41 धावा बनलेली पाहायला मिळते. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये जनमान कारले संघ वाटचाल करतोय. मी म्हटलं होतं की 50 धावा जर मैदानावरती बनल्या गेल्या तर मात्र एक चांगला आणि डिफेंडेबल टोटल या मैदानावरती लागली असं आपण म्हणणार आहोत. मात्र त्याच दिशेला आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना अंतिम षटकाचा हा पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानावरती. चेंडूने बॅटची कडा घेत चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग स्टॉप रिजनला, सीमा रेषा पार येतोय चौकार. तिसऱ्या अंपायरला या ठिकाणी नियुक्त करावं लागेल. नो चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्यानंतर असेल तो म्हणजेच फ्री हिट.
मैदानावरती एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. मैदानावरती आता मात्र या ठिकाणी जरूर संधी असेल फलंदाजाला धावा स्कोर करण्याची, त्यावेळेस पूल मैदानावरती केलाय. फ्री हिट मैदानावरती आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय या ठिकाणी, चेंडूने दिलाय गोलीगत धोका. चेंडू बाउंड यश ठाकूर काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 6 चेंडूवरती 31 धावा. 21 आणि या 6 अजून त्याच्यामध्ये ऍड करा. चेंडू डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार पहाणारा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. एक अत्यंत चांगला दिमागदार आयोजन आणि त्याच्यामध्ये असणारी ही जबरदस्त फलंदाजी. यश मैदानावरती एका वेगळ्या शिखरावरती चढताना. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. वेलेट म्हणूयात का, या ठिकाणी इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पंच आहेत निलेश बारमुख. या ठिकाणी वाईट घोषित केला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22च्या अन्वय धाबलकावरती एक अतिरिक्त धाव आमचे स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 58 धावा बनल्यात. 58 रन कम्स अप. अशा माध्यमातून आपण हा क्रिकेटचा बहरणारा थरार या ठिकाणी अनुभवतोय. वळूया यावेळेस हा फटका चेंडूवरती प्रहार केला. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या दिशेला. चेंडू सीमा रेषा पार येतोय. पण यासिनजी या ठिकाणी पाहतोय धावफलकावरती 64 धावा बनवलेल्या पाहायला मिळतात. 58 रन आले होते. मात्र त्यानंतर आणखीन एक षटकारांची आतिषबाजी मैदानावरती पडतोय. तो मात्र केवळ षटकारांचा पाऊस, ज्या माध्यमातून आपण पाहिलं फलंदाजी करणारा फलंदाज फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. केवळ 2 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. त्यामुळे हे इनिंग झाल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊयात. एक मैदानावरती आपण पाहतोय एक अनालिसिस. जर आपण यावेळेचा हा चेंडू एक दबाव प्रक्षेपित करणारा प्रयत्न केला होता. फील्ड मध्ये जर आपण पाहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो तैनात ठेवण्यात आला होता अगदी समोर आपण पाहतोय. स्लिप पॉइंट आपण मैदानावरती पाहिला होता. धावफलकावरती 66 धावा या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. दोन चेंडू बाकी आहेत. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज देखील तयार आहे. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. समोर आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. मैदानावरती कॉट अँड बोल्ड. कमॉन डीजे मास्टर. पुन्हा एकदा सर्व संघ नायकांना, संघ मालकांना नम्र विनंती असणार आहे. आपापला एक पाण्याचा जार इथे उपस्थित केलेला आहे. तो घेऊन जायचा एका प्रतिनिधीला पाठवा, जेणेकरून आपल्याला पाणी सहज उपलब्ध होईल. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. वळूयात आपण या मॅच कडे. एक चेंडू बाकी आहे. यावेळेस मात्र प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स डीप मिड विकेट डिझनला. चेंडू सीमा रेषा पार.
यांनी मागच्या प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त अफलातून फलंदाजी केली असता सर्वेश पाटील दोन दिग्गज मातब्बार संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. नक्कीच मी नम्र विनंती करेन गणेशजी पाटील यांना की दोन संघांमध्ये नाणेफेकी कौल करायचा आहे. या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजे श्रीया 11. या संघाच्या बाजूने संघाचं खूप खूप अभिनंदन. राहुल पेडणेकर यांचं खूप खूप अभिनंदन. राहुल, नक्कीच आपल्या असोसिएशन मध्ये तू संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलंस, स्वतःसोबत आपल्या खंडाळ्या पंचक्रोशीचं नाव उज्ज्वल केलंस. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तुझा काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करत असताना असे कोणते चांगले गोलंदाज तुझ्या संघामध्ये आहेत? सनी आहे, नीरज आहे, कवेश आहे, सत्य आहे. वैयक्तिक फलंदाजी करत असताना तू कितपत धावा ठोठवशील? तुझं घरचं मैदान आहे, साधारण अंदाज? नाही ते काय सांगू शकत नाही. बघू. किमान टार्गेट तरी किती असेल फलंदाजीचा तुझा? फलंदाजी एकूण धाव संख्या? आमची पहिली फिल्डिंग आहे, त्यांना कमीत कमी. ओके ओके. क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच चांगले गोलंदाज त्याच्या संघामध्ये आहे. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊन विरोधी संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. विरोधी संघामध्ये संघाचे संघनायक सर्वेश पाटील माझ्या समवेत आहेत. सर्वप्रथम सर्वेश याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. सर्वेश, फलंदाजी तुझी पहिली फलंदाजी आहे, त्यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं. फलंदाजी करत असताना नक्कीच अंदाज सुद्धा कितपत धावांचा आहे? 45 ते 50 रन करू आम्ही. नक्कीच 45 तर धावा पाहिजे, कारण आपण पाहिलं सर्वेश विरोधी संघामध्ये राहुल सारखा एक मोठा फलंदाज आहे आणि त्याच्याकडे पाहता एवढ्या धावा तर पाहिजे. आजचा म्हणजे या स्पर्धेचा गोल काय आहे तुझा? कुठपर साधारण पोहोच? पहिलं म्हणजे आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू आणि पहिल्या ओव्हरमध्ये राहुलची विकेट काढण्याचा प्रयत्न करू. तू तुझ्या संघात सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत, कितपत साधारण या प्रीमियर लीगची किती सराव केलीस? प्रीमियर लीगचे मी एकही सराव केला नाही. नक्कीच मला विश्वास बसत नाही. ठीक आहे, असो, परंतु बेस्ट ऑफ लक. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं इस शानदार मैदान पर. राहुल पेडनेकर, आपको ढेर सारी शुभकामनाएं. पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज ओमकार पाटिल. स्टार खिलाड़ी है इस इलाके के, इस ग्राम पंचायत के या पंचक्रोशी के. बहुत ही कमाल का ये खिलाड़ी है. इस खिलाड़ी ने अपना नाम और अपने गांव का नाम इस अलीबाग तहसील में रोशन किया है, अपने नाम का परचम लहराया है. जी हां, हवा में गेंद, फिर से एक बार कैच लपकने का मौका हो सकता था. थोड़े से नाराज होंगे ओमकार पाटिल अपने संघ सहकारियों से, क्योंकि इस ओवर में लगातार मेरे ख्याल से 2 या 3 मरतबा कैच लपकने का मौका था. और इस तरह के जब आप कैच छोड़ते हो तो गेंदबाजों के हौसले को फस्त करते हो, और इसी वजह से दोस्तों आपका योगदान बेहद जरूरी है. आप चाहते हैं कि आपके गेंदबाज अच्छी गेंदबाजी करें, तो आपको किसी भी हालत में उनको सहयोग करना होगा. आपका योगदान बहुत ही अहम है. जी हाँ, ये देखिए, उसका असर ये होगा, क्योंकि उसका इंपैक्ट, उसका असर होना ही था. बॉलर के सर के ऊपर से बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक, 4 रन के लिए. जी हां, ये देखिए, जीवन दान का लाभ उठाते हुए बैक टू बैक ये दूसरा चौका. शानदार बल्लेबाजी.
मेहमान यहाँ पे आ चुके हैं, तो मैं फिर से एक बार सुभाष जी से गुजारिश करना चाहूंगा कि आप उनका सम्मान करें। धन्यवाद यासिन सर. जोपर्यंत दुसरं षटक सुरू होईल तोपर्यंत दोन मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी अरुण गोंधळे यांना नम्र विनंती करेन की सर्वप्रथम माजी खेळाडू ज्यांनी आपल्या फलंदाजीने खऱ्या अर्थाने मनं जिंकली होती असा उपेंद्र कावजी इथे उपस्थित आहेत माजी खेळाडू. तर मी अरुण गोंधळे यांना नम्र विनंती करेन की उपेंद्र कावजी माजी फलंदाज, जबरदस्त फलंदाज यांचा या भव्य स्पर्धेनिमित्त इथे यथोचित सन्मान करायचा आहे. नक्कीच उपेंद्र दादा इथे आपण आलात आणि या खऱ्या अर्थाने स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी नक्कीच तुमचं आभार व्यक्त करतो. त्यानंतर पोहेलेचे ग्रामस्थ व पोहेलेचे खेळाडू सतीश काशीनाथ पाटील हे इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मी अरुण गोंधळे यांना नम्र विनंती करतो की त्यांचं सुद्धा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. सतीश काशीनाथ पाटील यांचा इथे यथोचित सन्मान होत असताना पुन्हा एकदा मान्यवरांचा आभार. ओ टू कॉम्बॉक्स. नाईस बेक खंडाळा यांच्यातर्फे या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती जर गडी बाद केला गेला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलेंगे. पहले ओवर में 12 रन खर्च किए थे ओमकार ने, हालांकि 2 जीवन दान भी बल्लेबाजों को मिले. दूसरी मर्तबा खेलने का यहाँ पे मौका. ओहो, हाफ ट्रैकर गेंद उसे उछाल कर खेला है हवा के साथ साथ और घटा के संग संग. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. पर आसमान दिखाया है, छक्के से स्वागत किया है. प्रसाद के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा, इसमें कोई शक नहीं है, मगर बहुत ही बढ़िया शुरुआत इस ओवर की. थोड़े सा पहले ही आगे निकल चुके थे और फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, मगर लाइन से भटकते हुए बल्लेबाज नजर आए, लाइन को मिस कर दिया और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी और बिंदी गेंद. अच्छी वापसी यहां पे गेंदबाज प्रसाद की. भूपेंद्र स्ट्राइकिंग एंड पर. जी हां, इस पर तवा चकमा दिया है बैकवर्ड पॉइंट की दिशा में. एक आसान सा कैच और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ. या नहीं जीतेंगे. जी हां, पहली गेंद पर जोरदार प्रहार तो किया था, मगर फिर से एक बार चकमा दिया है. बैक टू बैक ये दूसरा झटका. गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया. शॉर्ट फाइनल की दिशा में फील्डर तैनात.
लिए सुनहरा मौका। अगर हैट्रिक अपने नाम पे करते हैं तो 200 रुपए का इनाम नाइस बैग इनकी जानिब से, नाइस बैग खंडाड़ा। देखिए अपने चाहने वाले बहुत सारे हैं और अपने चहीते खिलाड़ियों को उनका आत्मविश्वास यहां पे बुलंद करने की कोशिश कर रहे हैं। दोस्तों आप सभी जानते हैं, आप सभी ने मैच वो देखा होगा, भारत बनाम अफगानिस्तान हाल ही में T20I का वो मुकाबला हुआ और वहां पे 212 रन इंडियन टीम ने बना, अफगानिस्तान टीम ने बना, इंडियन टीम ने बनाए थे और उसे चेस करते हुए तो दोस्तों वो आप सभी ने देखा होगा कि इंडियन टीम ने 212 रनों का एक विशाल लक्ष्य अफगानिस्तान के सामने रखा। ओहो, ये थोड़ा सा लेजी रह गए और अपना कीमती विकेट यहां पे रनआउट के रूप में गंवाना पड़ा। अपने आप से नाराज होंगे क्योंकि उन्होंने शायद सोचा नहीं होगा कि इस तरह से ये गेंद इतनी जल्दी आ सकती है, ये निशाना सही आ सकता है और विकेट कीपर धोनी की तरह तैयार। बात कर रहा था दोस्तों उस मैच का, उस मैच से हमें बहुत कुछ सीखने मिला, उस मैच से हमें बहुत कुछ देखने मिला और वो इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से वो मैच लिखा जाएगा क्योंकि 212 रन T20I में दोस्तों आसान काम नहीं है। भारत एक अंतरराष्ट्रीय एक सर्वश्रेष्ठ टीमों में से एक मानी जाती है और अफगानिस्तान टीम एक नॉर्मल टीम मानी जाती है, मगर उस टीम ने 212 रन यानी चेस करते वक्त टाई किया था उस मैच को। उसके बाद क्या हुआ, फिर वापस सुपर ओवर हुआ और सुपर ओवर भी टाई हुआ और फिर दूसरे सुपर ओवर में हमारी टीम ने जीत दिलाई, मगर उसमें बहुत सारी चीजें हमें देखने को मिली कि एक एक रन कितना कीमती है और उसी के साथ 212 रन भी चेस हो सकते हैं। यासिन सर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रवी बिश्नोईचं षटक आवेश खानला न देता रवी बिश्नोईला दिलं, त्यामुळे तो सुपर मला असं वाटतंय इंडियानं जिंकला, कारण अत्यंत चांगलं अफगाणिस्तानचं क्रिकेट आपण बहरलेलं पाहिलंय। ज्या संघाकडे सुरुवातीला फायनान्स नव्हता मात्र त्या संघातील असे अनेक खेळाडू IPL मध्ये आले, कोट्याधीश झाले, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। इट्स ऑल अबाउट क्रिकेट। इसीलिए दोस्तों क्रिकेट के ऊपर अगर आप सही मायनों में शिद्दत के साथ आप प्यार करोगे, लगन से मेहनत करोगे तो एक न एक दिन आप कामयाबी जरूर छू सकते हो, इसमें कोई शक नहीं है। क्योंकि आज हम देख सकते हैं फिर पंकज जाधव हो, उसी के साथ अक्षय पाटिल अर्थात मोन्या हो, आज मोन्या पूरे भारत में खेल रहे हैं, बड़ी बड़ी टूर्नामेंट में उन्होंने शिरकत की है। नाजिम मुल्ला वो जो अभी भी टूर्नामेंट आप सभी ने देखा होगा, वहां पे हैट्रिक के साथ डबल हैट्रिक उन्होंने अपने नाम किया था और उसकी टीम ने वहां पे फाइनल भी जीता था। इस मरतबा फिर से एक बार सीधा फील्डर को ढूंढ लिया है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही उस गेंद को कैच करने में कामयाब रहे और एक बल्लेबाज मैदान से बाहर। विकेट संजय की अगली गेंद, जी हां इस मतलब अच्छी गेंद थी, उसे सम्मान पूर्वक खेला सामने की तरफ, मगर मिडॉन खाली था, उसका फायदा मिला। दोनों भी बल्लेबाजों ने एक रन यहां पे चुरा लिया और इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 21 रन। अब यहां से 50 रनों की और जरूरत और गेंदें बची है मात्र 10।
10 गेंदों में 50 रन बनाना बहुत मुश्किल। जी हां, फिर से एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद हवा में और एक बहुत ही बढ़िया कैच सेफ हैंड में। देखिए कितना इंपैक्ट यहाँ पे फील्डिंग का हुआ, जो भी यहाँ पे कैच आपने लपके हैं, बल्लेबाज धीरे धीरे यहाँ पे निराशा के गर्त में जाते हुए दिखाई दिए हैं। और एक बल्लेबाज बैक ट्वेंटी 21 रन, लॉस ऑफ 5। 5 विकेट के नुकसान पर 21 रन। बल्लेबाजी करने वाली टीम की हालत थोड़ी सी खराब यहां पे नजर आ रही है, थोड़ी सी नहीं, ज्यादा ही खराब है। आराध्य स्पोर्ट्स बमनोली। जी हां, मगर इस पर देखिए फिर से एक बार हवा में उछाल कर खेला है, बिल्कुल डीप स्क्वायर लेके फील्डर के पास कोई मौका नहीं था। उस गेंद को मात्र निराशा से देखते रहे। दर्शक बन गए हैं फील्डर और फील्डर बन गए दर्शक। अगर बार बार लगातार बड़े स्ट्रोक आएंगे तो यह मैच जीता जा सकता है। जी हां, लेग स्टंप पर गेंद थी, उसे हालांकि स्क्वायर लेग की दिशा में खेलना चाहते थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी शायद हिस्सा लिया है। जी हां, अंपायर जी का इशारा आता हुआ और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में। ये मैच जीता जा सकता है अभी भी। ओहो, मगर कमाल की ये गेंद थी। संजय ने इस ओवर में और एक सफलता अर्जित की है। एक छक्का एक चौका इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर 3 बल्लेबाजों को चलता किया है और इसी के साथ ओवर की भी समाप्ति। चालीस रनों की जरूरत। अब ये मुश्किल ही नहीं, नामुमकिन सा हो चुका है। मगर दोस्तों, क्या यहां पे हमें चमत्कार देखने को मिलेगा? देखिए, ऐसे चमत्कार होते हैं, मगर चमत्कार बार बार नहीं होते। कभी कभार हमें ऐसे चमत्कार देखने को मिलते हैं। अगर यहां पे गेंदबाज गलती करते रहे, बार बार गलती करते रहे, तो हो सकता है कि ये रन भी बने। मगर अफगानिस्तान बनाम भारत, उस मैच में 40 रनों की जरूरत है। अफगानिस्तान और भारत में जो मैच हुआ था, उस मैच में जैसे मैंने कहा कि आपको बहुत सारी चीजें देखने को मिली। अंतिम ओवर में 36 रन बनाए थे रिंकू सिंह और रोहित शर्मा ने। अंतिम 3 गेंदों पे ऊपर लगातार 3 छक्के लगाए थे रिंकू सिंह ने। ये भी नोट करने वाली एक बात होगी। और लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाजों में, स्पेशली इंडियन बल्लेबाजों में अपना नाम उन्होंने शुमार किया है। इसके पहले रोहित शर्मा ने लगातार 3 छक्के लगाए हैं। हार्दिक पांड्या ने भी 3 गेंदों में लगातार 3 छक्के लगाए हैं। जहीर खान ने भी 3 छक्के लगाए हैं। राहुल द्रविड़ ने भी 3 छक्के लगाए हैं। क्योंकि टेनिस का खेल हो या लेदर का खेल, अंतरराष्ट्रीय हो या लोकल, मगर लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाना या छक्कों की झड़ी लगाना इतना आसान नहीं होता। इस बीच नए गेंदबाज आए हैं। संकल्प आए हैं, संकल्प लेके आए हैं, संकल्प करके आए हैं कि यहां पे विकेट चटकाने हैं। बहुत ही बढ़िया यहां पे कैच और इसी के साथ और एक बैट्समैन
औपचारिकता हमें यहाँ पे नजर आ रही है। जी हाँ, इसी बीच एक अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर डीप में फील्डर तैनात, 1 रन के अलावा शायद यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। जी हाँ, 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। मगर खंडाला प्रीमियर लीग 2024 हम सभी इस प्रतियोगिता की प्रतीक्षा करते हैं, इंतजार करते हैं, राह देखते हैं, क्योंकि बहुत ही खूबसूरत और बहुत ही वेल ऑर्गेनाइज ये प्रतियोगिता होती है। आज 8 टीम इस प्रतियोगिता में शिरकत कर चुकी है। गावदेवी ट्रांसपोर्ट्स खंडाला, इलाइट वॉरियर्स संगम, वैष्णवी 11 वाडगांव फाटा, प्राण पुष्कर 11 वाडगांव, आराध्या स्पोर्ट्स बामनोली, स्मार्ट्स ग्रुप कारले, पीएमजी पुरस्कृत वागेश्वर सागाव और श्रिया 11 खंडाले। इसके बाद होने वाला मुकाबला श्रिया 11 खंडाले बनाम पीएमजी पुरस्कृत वागेश्वर सागाव। दोनों भी टीम और टीम के जो ओनर है, संघ मालक है, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। और सारे टीम के ओनर्स का नाम अगर हम तक पहुंचे तो हमें बहुत ही अच्छा लगेगा, क्योंकि आप बहुत ही अहम है मेरे लिए और इस प्रतियोगिता के लिहाज से। आज टेनिस क्रिकेट को एक बड़ा ऊंचा मकाम हम देखते हैं दोस्तों। क्रिकेट के ऊपर प्यार करने वाले और क्रिकेट के प्रति अपना योगदान देने वाले, यही वो है आयोजन कमेटी और उसके साथ ये टीम के ओनर। और इसी वजह से इन सारे संघ मालक टीम ओनर का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। और इसी के साथ ये मैच जीत लिया है स्मार्ट ग्रुप कारले टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलाय यश ठाकूर। 27 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडल्या आणि त्याचप्रमाणे एक धावबाद सुद्धा केला होता। एक चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे एक झेल सुद्धा त्याने टिपला होता। सो वेलकम यश ठाकूर, आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये